नमस्कार मंडळी. उत्तम विनोद साधण्याच्या परीक्षेत अव्वल येणाऱ्या हास्य कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे, पण एकाच नावामुळे काय गजब होऊ शकतो हे दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. राऊत, अर्ध आयुष्य तुमचं यातच गेलं. लांगून चालन, लंपटपणा, हेच करतोय आपण आयुष्यभर. आपण खुर्च्या ओढायच्या, दुसऱ्यांना बसवायचं आणि आपण तिथेच उभं राहायचं बघत. काय बाबा आता, हे की नाही? निर्लज्ज, युजलेस माणूस. यास्मिन, रसिका आहे मी. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही रसिका आहात. यास्मिन आपली HR मॅनेजर. हो. ती यांच्या नंतर तिने जॉईन केलं, बरोबर? ती आली, आता ती कोण आहे? मॅनेजर. तुम्ही कोण आहात राऊत? लाजू नका, तोंडाने सांगा. असिस्टंट मॅनेजर. लाज नाही वाटत तोंडाने सांगताना? हा सर, अजूनही असिस्टंट मॅनेजरच आहात तुम्ही. लोक पुढे जायला लागले, तुम्ही मागेच आहात. कुठे गेले करत. कळते का तुम्हाला? एखादा हुशार, जरा असा एक स्वाभिमान असलेला माणूस असता तर त्याने काय केलं असतं बाबा, तर पटकन एखादी खुर्ची घेतली असती, बसला असता. हा आपला सशाच्या तोंडाचा. नाही सर, तुम्ही बोलत होतात म्हणून. या खुर्ची घ्या, विचारा कोणाला तरी. थँक्यू. युजलेस. माझ्या उभ्या कारकिर्दीत मी असा मूर्ख माणूस पाहिलेला नाहीये. मला सांगाच राऊत, मला सांगा 24 दुणे किती? सर, नाही बापरे, नका सांगू. मेंदूला प्रश्न पडेल. बापरे, उत्तर दिलो कसं काय? नको. 24 दुणे सांगतायत. भूतांची राजधानी माहितीये का? चेटकिन. तू तुमच्या जिंदगीवर. भूतांची राजधानी तुम्ही चेटकिन अशी सांगाल? सॉरी सर, मला वाटलं भूतांची राजकन्या. सर, वर एक्सप्लेनेशन देता. युजलेस वेंगुर्लेकर एक्सप्लेनेशन देतायत. हे काय करायचं तुमचं? बरं मला सांगा, डॉलर्सची किंमत काय? सर, 300 रुपये. डॉलर 300 रुपये झालाय? हा सर, कालच मी विकत घेतली ना 300ला. भोकाची बनियान घालता तुम्ही आणि मला किमती सांगता. तुम्ही काय? अमेरिकन डॉलर म्हणजे भारतात किती? अच्छा सॉरी, ते ततपप. आता काय कराल? किती? ततपप. आता काय कराल? लेखकाने कंसात लिहिलं ओंकार राऊत ततपप करतो, म्हणून ओंकार राऊत ततपप करतो. भरत मुनी असते ना आत्ता, VRS घेतली असते कचकन. काय वेंगुर्लेकर, हसू नका, निर्लज्ज. तुम्ही त्यातल्याच आहात. तुम्हाला किती कळतं सांगा मला. आपल्या कंपनीचा टर्नओव्हर काय? नका बापरे, सांगू नका. सांगाल पटकन. आपलं ते काम नाही. आपण काय करायचं? खादाडायचं ऑफिसमध्ये येऊन, नाही हो की नाही? काय स्टाफ पाळलाय मी. या ऑर्डर करा. सर, खा. पोट भरलं सर. नाही खा, मागवा. नकोय सर, माझा डाएट चालू. दिसू पण द्या. माझा डाएट सुरू आहे, दिसू पण द्या तो. खा घ्या, मागवा. अजिबात काळजी करू नका. खा. मी रस्त्यावरच्या कुत्र्यांना सुद्धा बिस्किटं देतो. तुम्ही तर एम्प्लॉई आहात. खा व्यवस्थित खा. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे आपण पृथ्वीवर रोज आहोत, त्या दिवशी स्वतः राणीच्या बागेत जा. वाघाच्या किंवा सिंहाच्या पिंजऱ्यासमोर उडी मारा. त्याने तुम्हाला खाल्लं तर ठीक, तोही खाणार नाहीच म्हणा, चगळून थुकूनच देईल. पण जर त्याने खाल्लं तर असं समजा की अन्न साखळीचा भाग म्हणून आपलं जगणं सार्थकी लागलं. मागवा. खा, जे हवं ते खा. प्रत्येक घास खाताना फक्त एवढं लक्षात ठेवा की हा एक दाना 2 निरर्थक मेंदूंना पोसड्यात वाया जातोय. मागवा. सर, वेटरला बोलवू का? ऑनलाईन मागवणार आहात? नाही. हॉटेलमध्ये येऊन? नाही ना, मग बोलवा. वेटर. तुमच्या वडिलांनी बोलवलं होतं वेटर असं.
नीट बोलवा. वेटर वेटर. सर मी टॉयलेटला जाऊन येऊ का? शाळेत आहात का तुम्ही राहूत? नाही. मला विचारून जाल? नाही म्हटलं तर इथे कराल? नाही की नाही? जा युजलेस. वेटर वेटर. सगळीकडे असाच दळभद्री स्टाफ भरून ठेवलेला आहे. कुणीही काम करत नाही काय वेंगुर्लेकर? हो म्हणतायत निर्लय. वेटर वेटर. हा साहेब ए बोला काय मागू. मूर्ख आहेस तू. पाण्यात बोट बुचकळून आणशील. इथे बोटांच्या वर तुरटी लावलीस फिल्टरसाठी. असं पाणी आणशील आमच्यासाठी? हे पाणी आणशील? हे पिऊ मी? लाज. नाव काय तुझं? पृथ्वीक सर. माझं नाही, तुझं नाव काय? माझंच नाव पृथ्वीक. काय नाव आहे तुमचं? पृथ्वीक. साधारण असं कोणाचं नाव नाहीये पृथ्वी. हे फार वेगळं आणि रेअर नाव आहे. रेअर नाव आहे सर. खूपच रेअर सर. मी तर आपल्या ऑफिसमध्ये आल्यावरच पहिल्यांदा एक्झॅक्टली पृथ्वीक नाव आहे. हो माझ्या आई वडिलांनी पण रेरच नाव ठेवले माझं. ए चल. किती माठ पृथ्वी असशील रे तू. अक्कल शून्य पृथ्वी. तुला कळत नाही कशी आणायची? ती बोट घालून ग्लासात पाणी आणतोस तू. बिंडोक पृथ्वी. राऊत. सॉरी काय बघत काय बसलायस? तो कानाखाली मारीन पृथ्वी. निघ चल. पाणी चांगलं पाणी आण. बिंडोक पृथ्वी कुठला? ए कळत नाही तुला बिंडोक पृथ्वीक? बावळटेस तू. हे असं ट्रे वगैरे नाही, एवढं मोठं हॉटेल आहे. पृथ्वीक अक्कलच दिलेली नाही वाटतं देवाने तुम्हाला. हा असं ट्रे मधनं आणायचं ना. बघत काय उभं राहिलं बावट कुठचा पृथ्वीक. दोन वाक्यांच्या फटीत एवढं लक्षात राहू दे, आपल्या बॉसचं सुद्धा नाव पृथ्वी काय. अरे काय काय होतंय? तुम्ही बोलताय त्याला, त्याचं चुकलंय मान्य आहे. पण तुम्ही जेव्हा त्याला बावळट पृथ्वीक म्हणताय तेव्हा ते मला असं वाटतं की मला म्हणताय. अय्या. नाव नाही की नाही? नाही अपमानास्पद वाटतं. नाही, सर नाही, सॉरी नाही अजिबातच असं नाहीये. नाहीये की नाही? अजिबातच नाहीये. म्हणजे आम्ही असं Good. तुम्हाला कसं काय बोलू सर? म्हणजे नाही बघत काय बसलायस तू? जा ना आण ना पाणी यार. किती बिंडोक असशील यार पृथ्वी तू यार. सॉरी. याचं नाव पण पृथ्वी कसं काय असू शकतं? कारण काय माझी जी आत्या आहे तिला खरं तर माझं नाव ऋत्विक ठेवायचं होतं आणि फंबल पृथ्वीक असं झालं. फंबल पडल्यामुळे माझं नाव पृथ्वीक झालेलं हे मलाही माहिती आहे. इतकं रेअर नाव आहे हे. त्याचं सुद्धा तेच नाव कसं काय असू शकतं? बघा ना Actually. काय कोइन्सिडन्स आहे सर. म्हणजे त्याचं पण नाव पृथ्वीक आहे आणि तो पण बिंडोक आहे. ते जे ग्रामरला कोपऱ्यात घेऊन गेला होतात ना तुम्ही, ते आणा ना परत. काय झालं? त्याचं पण नाव पृथ्वी आणि तो पण बिंडोक आहे असं नसेल ना ते? सॉरी तो पण बिंडोक म्हणजे मी पण बिंडोक. नाही, सर. नाही आई शपथ मला तसं म्हणायचं नव्हतं. मला पण तो बिंडोक आहे असं म्हणायचं Exactly. होतं. त्याचं नाव तो पण बिंडोक म्हणजे तुम्ही पण बिंडोक व्हाल. तेच म्हणताय. नाही नका म्हणू. सर त्याच्या मराठी ग्रामरचा प्रॉब्लेम हो, आहे. आहे. मी सर बिंडोक सर पृथ्वी पृथ्वीक सर बिंडोक आलेला आहे. हा, पाणी. ये पाणी दे. थँक्यू. बरं ऐक बिंडोक पृथ्वी काय आहे स्पेशल खायला? सर कोफ्ता आहे सर. कोफ्ता आहे एवढं सांगशील बिंडोक पृथ्वी? अरे मलाई कोफ्ता आहे, मटर कोफ्ता आहे, निदान एवढा तरी सांग ना बिंडोक पृथ्वी. अरे तुझ्या बापाने जे तुझं नाव ठेवलंय बिंडोक पृथ्वी ते वापर ना बिंडोक पृथ्वी. किती बिंडोक पृथ्वी सर सतत पृथ्वी म्हणणं कठीण जातं. नका ना बोलो. नाही खरंच सर तुम्ही एकदा म्हणजे बघा ना म्हणजे पृथ्वी बिंडोक पृथ्वी सर असं व्हायब्रेशन्स होतात. हो? खरंच असं होतंय? करून बघ पृथ्वी बिंडोक म्हण मध्ये विंडो पृथ्वी बावट आता बघ विंडो पृथ्वी बावट. सर यू मस्ट ट्राय सर एकदा ट्राय करा. पृथ्वीक बावळट. अरे तू गप्रे. तुम्ही जर ते हे चालू ठेवलंय मगापासून की सतत तुम्ही मला पृथ्वी असं त्याला म्हणताय, पण ते मला वाटतंय नाही सर. ते नका करू कारण ते अपमानास्पद वाटतंय.
ओके ओके सर, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काय होतं ना, ह्याला सतत पृथ्वीक 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 बावळट पृथ्वीक बावळट पृथ्वीक बावळट असं म्हटल्यामुळे नक्की कळतच नाहीये नक्की बावळट पृथ्वी कोण आहे, चांगला पृथ्वी कोण आहे. म्हणजे दोघांची नावं सेम आहेत ना, पृथ्वीक पृथ्वीक अशीच नाव आहेत, बरोबर आहे की नाही? पण मग एक चांगला उच्च पदावरचा पृथ्वीक आहे, एक म्हणजे असा खालच्या पातळीचा घाणेरडा पृथ्वीक आहे. पण दोघांमधला जर फरक जर आम्हाला कळायचा असेल सर, तर एक जो घाण पृथ्वीक आहे, जो रेम्या डोक्याचा पृथ्वीक आहे, त्याला हाकलून द्या ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणजे हा जो पृथ्वीक आहे, जो वरचा आहे, चांगला आहे, तो राहील, आणि एक जो आहे ज्याला डांबरात बूट मारून असं फेकलं पाहिजे, त्याला पाठवून द्या. एक 5 मिनिट हात मागे घेऊन उभे राहा. काय झालं? तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जितक्यांदा वाईट बावळट रेम्या डोक्याचा पृथ्वी वगैरे म्हणाला आहात, तेव्हा माझ्याकडे हात आहे. नाही, त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुम्ही मला बोलताय. सर, हे डांबरात बूट बुडून मारण्याच्या लायकीचा पृथ्वी, तर असं नका करू. मला तसं नव्हतं म्हणायचं, मला ह्याला म्हणायचं होतं की तुम्हाला डांबरात नाही, मला 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 त्याला असू दे, असू दे. मला नव्हतं असं म्हणायचं. आई शपथ सर, मला म्हणजे मी मला मारून टाका सर. राहू, ठीक आहे ठीक आहे, राहू, एवढं काही नाही, ठीक आहे. मला ह्याचा राग आला रे. तुझ्या बापाने तुझं नाव का म्हणून पृथ्वी ठेवलं? काय पृथ्वी या नावात काय असं ठेवण्यासारखं? काय तुझं, तू बघला, तू पृथ्वी वाटतोस का? राऊत आता पृथ्वी एवढं घाणेरडं नाव आहे सर, का म्हणून ठेवलं? नाही म्हणजे घाणेरडं नाहीये. आता त्याच्यावर राग नाही निघत, आता माझ्या नावावर राग निघतो. सॉरी सॉरी सर, एक लक्षात ठेवा, मला वाघाने पण नाही खाल्लं पाहिजे. मी अन्नासाठीचा भागच नको सर. शांत व्हा, ठीक आहे. पॅनिक होत आहे. पाणी सॉरी सर, पाणी घ्या. मी कन्फ्युज नाहीये, मला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. पाणी पण मी आधीचा पाणी घ्या. पृथ्वी पाणी घ्या. पृथ्वी, येस, हाऊ मे आय हेल्प यू? एक्सक्यूज मी, इकडे इकडे, एक्सक्यूज मी. तुम्ही मध्ये बोलू नका, आमच्या मॅटर आहे. अरे हो, तुम्ही बाय ना इंग्लिश मार्या. कोणीतरी बोललं तिकडे 1 मिनिटात पृथ्वी टेबलवर सर्व्हिस देईल. 15 मिनिटं झाले मी थांबलेलो आहे, आला नाही तू. हा, इथे काय तुझ्या सासूच्या धल्ल्याला सर्व्हिस देऊन राहिला? अंत पाहतो माझ्या. नाही, एक्सक्यूज मी. आता जर इंग्लिश बोलला ना तू, तुझ्या नळल्यावर बुक्का मारील. तुझी जीभ बाहेर आली ना, त्याच जीभेने फाशी देऊन टाकीन तुला. सर, सॉरी. हो सर, एक काय प्रॉब्लेम काय? मारू नका, 1 मिनिट थांबा. नाही, सगळे मारा- येऊन मला काय? मारणार ते मला कळलेलं आहे. मारू नका. काय झालं? कोण आहात तुम्ही? हा, कोण आहात तुम्ही? मी मॅनेजर आहे हॉटेलचा. तुम्ही मॅनेजर आहात? हो. ओके, 1 मिनिट. ए श्याम्या, तू इकडे काय करतोय? ते मी आपलं तुम्ही ओळखताय ना? हो. हाच मुद्दा आहे. काय झालंय, हा माणूस वेटरला शोधत होता. हा. याला वाटलं मी वेटर आहे, या माणसाने मला मारलं. गोंधळ कुठे आहे? तुमच्या वेटरचं आणि माझं नाव सेम आहे. तुम्ही एक काम करा ना, तुमच्या वेटरचं नाव बदला. वेटरचं नाव बदलू? हो, तुमचा वेटर आहे ना. 1 मिनिट. वेटर, वेटर. हा साहेब. हा जो तुमचा वेटर आहे, हा. याचंही नाव पृथ्वीक आहे, माझंही नाव पृथ्वीक आहे. हा माणूस पृथ्वीकला शोधत आला, त्याला वाटलं मी तो पृथ्वीक. नाही, एक मिनिट. हा, याचं नाव पृथ्वीक नाहीये. याचं नाव काय आहे? याचं नाव तर दत्तू आहे. हो सर, नाही, हे नाही करू शकत तुम्ही. नाही, आमच्या माणसाला हात नाही लावू एक मिनिट, शकत. एक मिनिट. आता हा कोणाचाच मॅटर नाही. आता हा फक्त मी, हा आणि याची दाढी, या 3 जणांचा मॅटर. पण तुम्ही तुझं नाव काय? दत्तू. मग तुम्हाला पृथ्वी का सांगितलं? सर, ह्या चष्मेवाल्या दादांनी मला 500 रुपये दिले होते आणि बोलले की तुझं नाव पृथ्वी काय असं सांग, बाकी मी बघून घेतो. यांना विचारा. खानदेशचा प्राण. काय म्हणतो हा माणूस? नाही, तो जो मदन चिकना आहे ना, त्याने मला पण 500 रुपये दिले होते आणि म्हणाले होते बुवा की बुवा तुम्ही सर्व्हिस नाही दिली म्हणून तुम्हाला मारा बुवा. राऊत, हा काय प्रकार आहे? हॅपी न्यू इयर. एप्रिल फूल. ये एप्रिल फूल. एप्रिल फुल. एप्रिल फुल आहे हा. सॉरी. माझा अपमान करता 4 चौघात. पुढच्या 1 तासात तुम्ही मला ऑफिसमध्ये भेटायचंय. आपल्याला एप्रिल फुलची पार्टी करायची. सॉरी यू बोथ आर फायर. सर, सॉरी. गेट लॉस्ट. ऑफिसमध्ये येऊ का नको येऊ? युजलेस. काय चाललंय माझ्यासोबत? बेकार क्रिएटिव्हिटी पासून बेकार क्रिएटिव्हिटी पर्यंतचा प्रवास आहे हा. गौरव मोरेच्या सगळ्या स्क्रिप्ट माझ्या नावावर खपवताय. ए, तू इकडे इकडे. तुझं नाव काय? दत्तू. हे 2000 रुपये ठेव.
संध्याकाळी मी याच हॉटेलमध्ये एका माणसाला घेऊन येईन हां त्याला तुझं नाव सचिन गोस्वामी सांगायचं पुढचं मी बघेन सर ऐका